अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा झळा आता भारतात बसण्यास सुरुवात झाली असून विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्याचा गॅस पुरवठ्यावरती परिणाम झालाय आणि महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वापराचा जो गॅस आहे त्याचा पुरवठा आता थांबवण्यात आलाय। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम जाणवतोय। आपण आता आलो आहोत चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये। खरं तर चाकण औद्योगिक क्षेत्र म्हणजे चाकण MIDC जी आहे ही आशिया खंडातील सर्वात मोठी ॲटो हब म्हणून प्रसिद्ध आहे। चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या मोठ्या अशा 3000 कंपन्या आहेत की ज्या वाहन उद्योगाशी संबंधित आहेत। वाहन उद्योगाचे विविध पार्ट या ठिकाणी बनवले जातात आणि या सर्व कंपन्या येथील बहुतांशी कंपन्यांमध्ये खरं तर LPG गॅस चा वापर होत असतो। मात्र व्यावसायिक वापराचा, कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे या ठिकाणच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कामकाजावरती परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे। खरं तर चाकण औद्योगिक वसाहतीत ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना 2 प्रकारे गॅस पुरवठा केला जातो। पहिला प्रकार म्हणजे टाकीमधनं गॅस पुरवठा आणि दुसरा प्रकार जो आहे हा पाईपलाईनद्वारे म्हणजेच ऑनलाईन गॅस पुरवठा केला जातो। आता सद्यस्थितीमध्ये जो टाकीमधील गॅस पुरवठा आहे हा व्यावसायिक टाक्या ज्या आहेत याचा पुरवठा बंद केला असला तरी चाकण वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या MNGL कंपनीकडनं अजूनही चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या कंपन्यांना ऑनलाईन म्हणजे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा आहे तो गॅस पुरवठा सुरळीत आहे। मात्र ज्या कंपन्यांमध्ये व्यावसायिक टाक्यांच्या माध्यमातून गॅस वापरला जातो त्या गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्यामुळे त्या भागातील त्या कंपन्यांमधील उत्पादनावरती याचा परिणाम झालाय। खरं तर चाकणमध्ये ज्या काही चाकण आणि परिसरामध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यापैकी 30% कंपन्यांमध्ये हा टाकीमधील गॅस जो आहे वापरला जातो। तर इतर 70% कंपन्या ज्या आहेत त्या साधारणपणे पाईपलाईनद्वारे येणारा गॅस वापरला जातो। MNGL कंपनीचा पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरळीत असल्यामुळे त्या कंपन्यांना अजून तरी या सर्वांची काही झळ बसलेली नाही। मात्र ज्या कंपन्यांमध्ये टाकीद्वारे गॅस वापरला जातो त्या कंपन्यांना मात्र आता हा जो पुरवठा बंद करण्यात आलाय त्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत जो गॅसचा साठा कंपन्यांकडे शिल्लक होता त्यावरती या कंपन्या सुरू होत्या। मात्र कंपन्यांकडील आणि वितरकांकडील व्यावसायिक वापराच्या गॅसचा साठा आता संपत आलाय। त्यामुळे या कंपन्यांचं जे प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे ते आता थांबण्यास सुरुवात झाली आहे। आता ही युद्धाची झळ जी आहे ती कधीपर्यंत सुरू राहते आणि जो व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा आहे तो कधी सुरू होतो यावरच चाकण परिसरातील ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कामकाजाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। असं असलं तरी या भागात जे गॅस पुरवठ्यामुळे कंपन्यांचं कामकाज खंडित झालंय, या कंपन्यांच्या कामकाजामुळे संपूर्ण जे चाकणचा औद्योगिक वसाहत आहे त्या वसाहतीवरती आणि जे वाहन उद्योग आहे, वाहन निर्मिती उद्योग आहे त्याच्यावरती या संपूर्ण परिस्थितीचा मोठा भार पडणार आहे। सचिन तोरकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।